बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातील व बघा त्यानंतर श्रावणबाळ योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, वृद्धपकाळ योजना आहे, दिव्यांग बांधवांची महिलांची योजना आहे. या सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण की बघा, एक गोंधळ आता इथं निर्माण झालेला आहे. त्याच्या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहावंच लागणार आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर हे माहिती खूपच तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. आता आपण जर बघायला गेलं तर बघा, मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर काही जणांना जमा झाला, तर भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे देखील जमा झाले नाही. आता नोटीस एक सरकारकडून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 11 मार्च 2026च्या सायंकाळपासून म्हणजे संध्याकाळीपर्यंत म्हणजेच बघा सर्व इथं लाभार्थ्यांना आता इथे वितरण होणार असं त्यांनी सांगितलेलं होतं स्पष्टपणे. परंतु बघा, त्या काळात पोर्टल बंद इथं राहण्यात असल्याचं इथं उल्लेख करण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर संदेश अचानक सरकारकडून हटवण्यात आला. आता प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं तर 14 मार्च पासून वितरण सुरू झालं, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये गोंधळ इथं निर्माण झालेला आहे. आता या परिस्थितीमध्ये असं अजूनही काही लोकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. विशेष करून दिव्यांग लाभार्थ्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या महिन्याचं त्यांना 2,500 रुपये हे देखील जमा झाले नाही. कोणत्या कारणास्तव पैसे जमा झाले नाही, जमा झाले नसतील तर आपल्या खात्यावरती पैसे कसे जमा होणार, यासाठी काय करावं लागणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून तुम्हाला सांगितलं जाणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यापर्यंत हे पैसे पोहोचण्यात तुम्हाला मदत होणार. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शासकीय योजनांची माहिती व इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आपण जर पाहायला गेलं तर आता डीबीटीच्या सिस्टमच्या माध्यमातून एक नोटीस सरकारने जाहीर केला होता 11 मार्च 2026च्या दरम्यान. कारण की बघा, सर्व लाभार्थ्यांना हे पैसे क्रेडिट होणार. आता सर्व निराधारांना एकच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पैसे कसे मिळणार, आम्हाला पैसे मिळालेच पाहिजे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला काही कामे हे करावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे पैशाचं क्रेडिशन म्हणजे पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणारच आहे. आता बघा, अशा प्रकारची ताणतणाव इथं दिसत आहे. आता त्याकडे बिलकुल तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. जर तुमच्या बाबतीत आता हे असणार म्हणजे तुमच्या खात्यावरती जर का अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर यासाठी आता सरकारने काही कामे तुम्हाला सांगितलेली आहे. कारण की बघा, 14 तारखेपासून हे वितरण सुरू झालं तरी सुद्धा एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांना पैसे येत नाही. आणि भरपूरशा लाभार्थ्यांनी काय केलं आहे की त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्डची अजूनपर्यंत लिंक नाही. तर या कारणास्तव देखील भरपूरशा लाभार्थ्यांना पैसे देखील इथे त्यांना क्रेडिट झालेले नाही, त्यांच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचू शकले नाही. आता हे देखील कारण असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी भरपूरसे कारण असणार आहे. हे कारण तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवला आहे का, आणि लिंक करून ठेवलं असेल तर तुम्ही तुमच्या निराधार योजनेची ई-केवायसी परिपूर्ण केली आहे का. जर ई-केवायसी तुम्ही परिपूर्ण करून ठेवली असेल तर तुमचं आधार कार्ड हे ऍक्टिव्ह आहे का. कारण की बघा, आधार कार्ड ऍक्टिव्ह तुम्हाला UIDच्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे का हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. जर चेक करता येत नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही. कारण की या कारणास्तव काय होते की तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असतो, आणि बघा, हे तुम्ही ई-केवायसी परिपूर्ण निराधार योजनेची करून ठेवली असते तरी सुद्धा जर का तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्हच नसेल तर मग कायमस्वरूपी तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणारच नाही. तर हे देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच यावेळेस आणि या कंडिशनमध्ये आपल्याला इथं भरपूरसा ताणतणाव आणि अडचण येत असते आणि समजत नसते की सर्व प्रोसेस आपण केली आहे परंतु आपल्या खात्यावरती पैसे कोणत्या कारणास्तव जमा होत नाही. हे भरपूरसे तुम्हाला इथं माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे, आणि या चॅनलवरती सर्व काही माहिती तुम्हाला सांगितल्या जात असते. तर चॅनलला सबस्क्राईब आताच नक्की करून ठेवा. आता हे कारण झालं. त्या व्यतिरिक्त काय होते की एकाच दिवशी जर आपण पाहायला गेलं की 14 तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे टाकण्याला सुरुवात केली. परंतु बघा, डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत पैसे सरकार पोहोचून देत असतो. परंतु बघा, ज्या तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असते त्यावरती पैसे येते, परंतु एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील इथं वितरण करणं शक्य नाही. तर या कंडिशनमध्ये सरकारने काय केलेलं आहे, 2 ते 3 टप्प्यांनी हे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं त्यांनी क्रेडिट केलेले आहे. त्यामध्ये बघा, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग महिला बांधवांची योजना, विधवा योजना म्हणजे सर्व वृद्धपकाळ योजना, आणि ज्येष्ठ नागरिकांची योजना म्हणजे सर्व निराधारांचे जे काही इथं 5 ते 6 प्रकारचे जे निराधार व्यक्ती असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचण्याकरिता इथं कमसे कम 7 ते 8 दिवसाचं इथं आपल्याला लागतच असते. 7 ते 8 किंवा 10 दिवस इथं परिपूर्ण लागतच असते. तोपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पूर्णपणे इथे वितरण होऊन जात असते. मराठवाडा असो, त्यानंतर विदर्भ असो, कोकण भाग असो, सर्व इकडे साईडमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये धीरे धीरे इथं टप्प्याटप्प्याने डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यापर्यंत पैसे सरकार पोहोचवत असतो. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगितलेले स्टेप पहिलं बघा, तुम्ही ई-केवायसी केली आहे का. ई-केवायसी केली असेल तर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का,
ते सुद्धा तुम्ही केलं असेल तर तुमचं आधार कार्ड हे ऍक्टिव्ह आहे की नाही हे नक्की चेक करायचं आहे. 3 कारणापैकी जर का तुमचं एकही कारण असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकणार नाही आणि तिन्ही कारणं जर का तुमचे परिपूर्ण तुम्ही करून ठेवले असेल आणि क्लिअर असेल तर तुम्हाला इथं टाइम करायचा म्हणजे बघा तुम्हाला 2 ते 4 दिवस इथं वाट पाहायची आहे. 100% तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशीच शासकीय योजनांची माहिती व इतर योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.